नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सरमायासा यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बघा मित्रांनो, आता आपण बघणार आहे का वर्ग कशा प्रकारे काढायचा, स्क्वेअर ट्रिक्स। बघा, कुठल्याही संख्येचा वर्ग असू द्या, त्याला इंग्लिशमध्ये स्क्वेअर असे म्हणतात। फक्त आणि फक्त 4 ते 5 सेकंदामध्ये, 5 सेकंद, 5, 10, 15 सेकंद घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या कुठल्याही संख्येचा तुम्हाला वर्ग काढता आला पाहिजे। याची सिंपल ट्रिक्स आपण आता बघून घेणार आहे। याच्यामध्ये टोटली आपल्याकडे 3 ट्रिक्स आहे। एक ट्रिक्स अशी आहे का ती ट्रिक जर वापरली तुम्ही कोणत्याही संख्येचा तुम्ही ट्रिक्स त्या ट्रिक्सचा उपयोग करून तुम्ही स्क्वेअर असेल काय वर्ग असेल तो तुम्ही काढू शकता, बरोबर आहे। पण त्याच्यापेक्षा 2 ट्रिक्स एकदम सिंपल आहे, त्या बघायच्या आता, बरोबर आहे। तर आता बघूया, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, स्क्वेअर काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम स्टार्टिंगला 1 ते 9 पर्यंत तुम्हाला वर्ग पाठांतर असणं गरजेचं आहे। काय 1 ते 9 पर्यंत जर वर्ग पाठांतर असेल तर तुम्ही दुनियाच्या कोणत्याही कोपऱ्यातला नंबरचा तुम्ही स्क्वेअर म्हणजे वर्ग तुम्ही आरामात 10 ते 15 सेकंदामध्ये काढू शकतात। पण त्यासाठी तुम्हाला काय का हे काढणं गरजेचं आहे, तुम्हाला वर्ग पाठांतर असणं गरजेचं आहे, समजते। बघा आता 1 चा वर्ग किती येतो 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा 16, 5 चा 25, 6 चा वर्ग 7 चा वर्ग 8 चा वर्ग आणि 9 चा वर्ग 81। हे आपल्या पाठ आहे खोपडीमध्ये, ओके। आता पुढे जाऊया आपण याच्यामध्ये। बघा, जर समजा पहिला प्रकार बघतोय आपण, जर एखाद्या संख्येच्या शेवटी म्हणजे काय, जर लास्टला बघा, जर लास्टला 0 आला असेल, काय आलं, लास्टला 0 आला असेल तर त्या संख्येचा वर्ग 2-4 सेकंदामध्ये कसा काढायचा ते बघून घेणार आहे। आता समजा आपण 10 अंक घेतला, या 10च्या बघा शेवटी 0 आला का नाही, आपल्याला अशी संख्या पाहिजे का त्या संख्येच्या शेवटी 0 आला पाहिजे, आला का शेवटी 0, ओके। आता बघा याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक्स काय, स्क्वेअर काढतो ना आपण, जिथं 0 शेवटी आला ना, लक्षात घ्या काय सांगितलं मी, शेवटी 0 या अंकामध्ये डबल डिजिट, ट्रिपल डिजिट, 4 अंकी 5 अंकी काय प्रॉब्लेम नाही, पण शेवटी कुठे आलाय 0 आलाय। काय करा, जर 0 आला असेल ना, या शून्याचे बघा स्क्वेअर काढतोय ना, इथं किती शून्य दिले, 1 0, तर काय करा इथं 2 शून्य लिहा, काय करा 1 0 दिलं ना त्याला 2 शून्य द्या, 2 अंडे तयार करून घ्या, ओके। पहिला अंक कुठला याचा 1 आहे, या 1 चा वर्ग काय येतो 1 येतो, 1 चा वर्ग काय येतो 1 येतो, 1 इथं द्या, 10 चा वर्ग किती येतो 100, आला का 100, 2-3 सेकंद, समजते। पुढे बघू आपण, समजा 20 चा वर्ग घेऊया, 20 चा वर्ग आपल्याला काढायचा, काय नियम आहे आपला, शेवटी 0 आला ना, किती शून्य, एकच शून्य, एकाचे काय करायचे 2 करायचे, एकाचे काय करायचे 2 करून द्यायचे, 2 शून्य देऊन टाकले, दिले। आता राहिलाय काय पहिला अंक 2, बरोबर आहे। 2 चा वर्ग काय येतो बघा, 2 चा वर्ग येतो 4 येतो, तो 4 इकडे घ्यायचा, 20 चा वर्ग 400 येतो, चेक करा येतो का नाही, सिंपल ट्रिक, समजते का, ओके। समजा आपण घेणार आहे आता, समजा आपल्याला 50 चा वर्ग घ्यायचा आहे, कितीचा वर्ग घ्यायचा आपल्याला 50 चा वर्ग घ्यायचा आहे, शेवटी अंक कुठला आहे 0 आलाय, किती शून्य 1 0, एकाचे काय करायचे 2, एकाचे काय करायचे 2 शून्य करायचे, 5 चा वर्ग किती येतो 25, 25 इथं फक्त बाजूला द्या, तुमचं उत्तर तयार आहे। बोला काय डाऊट्स, सिंपल आहे का। तुम्हाला जर वर्ग ट्रिक समजून घ्यायची असेल तर काय करा, हे तुम्हाला 1 ते 9 पर्यंत मेहनत करा, 1 पर्यंत 9 कोणी पण पाठ करू शकतो, बरोबर आहे। हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय समजून घ्या, कारण हे तुम्हाला हे जर समजलं ना, याला थोडासा वेळ लागेल, काय होईल का हे जे वर्ग दिलेत ना 1 ते 9, याला तुम्हाला पाठांतर करायला काहींना पटकन वेळ लागेल, किंवा काहींना नंतर वेळ लागेल, किंवा काहींना जास्त वेळ लागेल याला, बरोबर आहे। पण जर तुम्ही याला जास्त वेळ दिला आणि तुम्हाला हे जर समजलं 1 ते 9, तर तुम्ही शॉर्ट ट्रिक्स नाही एकदम पटकन सॉल्व्ह करू शकता, बरोबर आहे। कारण जी आपण घरी भाकरी खातो, ती भाकरी खाण्यापेक्षा, बरोबर आहे, ती भाकरी खायला काहीच वेळ लागत नाही, पण ती भाकरी बनवायला खूप वेळ लागतो, आणि त्याही पेक्षा जी भाकरी बनवतात ना घरी, भाकरी बनवायला जास्त वेळ लागत नाही, पण त्यापेक्षा जास्त वेळ हा ती भाकरी कमवायला लागतो, आणि जी भाकरी कमवतात ना ती भाकरी शेतकऱ्याच्या शेतामध्ये, आपल्या शेतकरी बांधवांच्या शेतीमध्ये पिकवायला खूप वेळ लागतो। त्यामुळे भाकरी खाणं सोपं आहे, पण ती कमवणं अवघड आहे, आणि कमवण्यापेक्षा ती भाकरी आपल्या शेतात पिकवणं सगळ्यात मोठा अवघड आहे, बरोबर आहे। त्यामुळे
लक्षात घ्या का प्रत्येक कष्ट केले, मेहनत केले, जर कष्ट प्रामाणिक असेल तर तुमचं यश पण मोठं असणार आहे. त्याच प्रकारे इथं काय तर तुम्ही एवढं पाठांतर करा, तुम्ही शॉर्ट ट्रिक्स नाही आरामात सॉल्व्ह करू शकता. ओके, पुढे बघूया. आता आपण समजा 50चा वर्ग दिलाय, समजा आपल्याला काय करायचं आता 90चा वर्ग घ्यायचाय. कितीचा वर्ग घ्यायचाय? 90चा वर्ग आपल्याला घ्यायचाय. ओके, किती शून्य दिलाय शेवटी? 1 शून्य दिलाय. एकाचे काय करा? 2 करून घ्या. एकाचे काय करा? 2 करून घ्या. 9चा वर्ग किती येतो बघा? 81. हे तुमचं फायनल उत्तर आहे. कुठला पण कॅल्क्युलेटर आणा, जपानचा आणा, चायनाचा आणा, नाहीतर स्टेशनवरून 100-150ला घ्या, 2 तासासाठी चालणारा, त्याच्यात कॅल्क्युलेट करा, तुम्हाला उत्तर एकच येईल. बोला, समजले? एनी डाऊट्स? जमल ना? मग अशा प्रकारे जर तुम्हाला आला तर बोला, जमल का? पक्का? समजा अजून एक एक्झाम्पल जर घेतलं आपण, 3 अंकी घेतोय मी. समजा 200चा वर्ग करायचा आपल्याला. कितीचा करायचे? 200चा. तुम्ही करा. शेवटी कुठला अंक आलाय? 0 आलाय. बरं, किती शून्य? 2. मग 2चे काय करायचे? दुप्पट. 2चे काय करायचे? दुप्पट करायचे. मग 2 शून्य. मग इथं किती शून्य येणार? 4 शून्य. किती शून्य येणार? 4 शून्य. इकडे 1 शून्य होता ना, एकाचे 2 केले का? आता 2चे काय करायचे? 4 करायचे. 1 2 3 4 घेतले 4. ओके, बरं 2चा वर्ग काय तो? हा शेवटचा राहिला, हा किती येतो? 4. हा 4 इकडे देऊन टाका, तुमचं उत्तर तयार आहे. काय ताण आहे का? आता 200 वेळा गुणणार, लय ना वेळ लागेल. कॉमात जाशाल, कॉमात चेक करणार आहात तुम्ही पण. समजले सिंपल ट्रिक्स? आवडले का? येस ऑर नो? ओके, ऑनलाईन वाल्यांना पण आवडले असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा आणि कमेंट करा. तर तुम्हाला काय करायचे आता याच्यामध्ये 150 150चा वर्ग काय येतो मला कमेंट मध्ये कळवायचे. ओके, आणि तुम्ही पण आता 150चा वर्ग काय येतो सॉल्व्ह करा, मला लगेच पाठवा. आता पुढची ट्रिक्स आता बघूया आपण. चला, आता आपण काय करणार आहे, दुसरा ट्रिक्स आहे आपल्याला, एकदम सिंपल ट्रिक्स आहे, ती आता आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. बघा काय, जर एखाद्या संख्येच्या शेवटी आपल्याला शेवटी जो घ्यायचे आणि पहिलं यायचं. बघा, लास्ट बेंचला बसायचो आपण शाळेमध्ये असताना, बरोबर आहे? लास्टला बसलं, पुढे आलं, टेन्शन घ्यायचं नाही, शेवटीच बघायचं. शेवटी जर एखाद्या संख्येच्या 5 येत असेल, बघा एखाद्या संख्येच्या शेवटी जर 5 हा अंक येत असेल तर त्या संख्येचा कसा स्क्वेअर काढायचा. आणि त्याच्यानंतर एक ट्रिक्स बघणार आहे का शेवटी 2 3 4 5 6 7 8 9 काही पण येऊ द्या, त्या ट्रिक्सने याचा स्क्वेअर कसा काढायचा ती ट्रिक्स बघणार आहे. आता आपण बघूया का या संख्येच्या बघा शेवटी 5 जर येत असेल ना तर कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं ते आता आपल्याला बघायचे. बघा, समजा काय सांगितलं आपण, एक अंक घेऊया, तुम्हाला मी दिलता आता होमवर्क मध्ये 15, बरोबर आहे? तो तुम्ही आता तो पण या ट्रिक्सने सॉल्व्ह करू शकतात. आता समजा आपण घेतलाय 25, काय करायचे आपल्याला? 25चा वर्ग काढायचे. लास्टला 5 आला का? आला ना 5 लास्टला. ओके, मग आता याची ट्रिक्स आहे, एकदम सिंपल ट्रिक्स आहे. बघा, डायरेक्ट काय करा, 5चा वर्ग इथं घ्यायचा. काय करा, डायरेक्ट 5चा वर्ग घ्यायचा. 5चा वर्ग काय येतो बघा? 25 25. काय करा, 25 इकडे उत्तरावर फक्त आला 25. ओके, आता पुढची काय ट्रिक्स राहिले बघा, हा 2 अंक आहे ना, जसं की आपण ABCD बघतो किंवा 1 2 3 बघतो, बरोबर आहे? 1 नंतर कुठला अंक येतो? 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4, 4 नंतर 5, बरोबर आहे? मग आता या 2 नंतर कुठला अंक येतो? 3 येतो. 2 नंतर कुठला अंक येतो? 3. या दोघांचा गुणाकार करा, बेत्रिक 6. 6 लिहा, तुमचा आन्सर तयार आहे शेट. ओके, समजलं? बरोबर आहे. आता पुढे आपण बघूया, समजा आपल्याला 35चा स्क्वेअर काढायचे बाळांनो. कुठला? 35चा स्क्वेअर काढायचे, 35चा स्क्वेअर काढायचे. एकदम सिंपल ट्रिक. लास्टचा नंबर काय आला बघा? 5 आलाय. 5चा वर्ग काय तो? 25. तिकडनं घ्या, इकडे फेकून द्या. घेतला, उचलला, फेकून द्या. फेकला. आता काय करा, हा 3 दिलाय ना, 3च्या पुढे अंक कुठला येईल? 3 नंतर 3 नंतर 4 येतो, बरोबर आहे? 3 नंतर 4 येतो, या दोघांचा गुणाकार करा. 3 चोक 12. आलं ना उत्तर? काय पाहिजे आपल्याला? काय पाहिजे अजून एवढ्यामध्ये? किती वेळा? अरे 35 वेळा. 35चा 35 गुणिले 35 करता करता गेला तर कार्यक्रम होऊन जायचा, बरोबर ना? सिंपल ट्रिक्स ते समजते ना? बघा, त्यानंतर बघा, आता समजा आपल्याला घ्यायचंय 45चा वर्ग. ओके, काय करायचं आपल्याला? 45चा वर्ग घ्यायचे. बघा, आता 45 गुणिले 45 करत बसणार का तुम्ही? खूप वेळ लागेल ना आपला.
खूप वेळ जाईल, 2-3 सेकंदामध्ये. लास्टला नंबर काय 5, 5चा वर्ग काय घेतला 25. बरं कुठला नंबर आहे हा पहिला 4, 4 नंतर 5, 4 पंचे 20. आ गया. बोला काय प्रॉब्लेम, चेक करा. आला का उत्तर? एकदम खतरनाक ट्रिक्स आहे, समजलं ना, एकदम खतरनाक ट्रिक्स आहे. समजा आता आपण घेऊया 75, 75 या संख्येचा आपला वर्ग काढायचा आहे. कुठला काढायचा आपल्याला? 75 संख्येचा. ओके, आता 75चा वर्ग काढत असताना बघा लास्टचा नंबर कुठला आलाय 5, 5चा वर्ग 25 घेतला 25. ओके, 7 अंक दिलाय, 7च्या नंतर कुठला अंक येतो 8, 7 8 56, 7 8 56, 7 8 56. काय करा 56 देऊन टाका, आपलं उत्तर तयार करा. बरोबर आहे, समजलं का? कळलं? कष्ट नीट करा, प्रामाणिकपणे कष्ट पाहिजे आपल्याला, मेहनत करा. हे जर तुमचे वर्ग पाठ असतील तुम्ही या ट्रिक्सने कुठल्याही संख्येचा वर्ग तुम्ही आरामात काढू शकतात. समजते? आरामात तुम्ही वर्ग काढू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. बोला, एनी डाऊट्स? समजते? ओके, आता मला काय करायचं, तुम्ही 95चा काय स्क्वेअर येतो तुम्ही या घरी सॉल्व करा आणि मला कमेंट पण करा आणि तुम्ही पण लगेच सॉल्व करून मला दाखवा. ओके, आता कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा आता बघा. आता आपण पहिला प्रकार बघितला का संख्येच्या शेवटी 0 आला असेल, संख्येच्या शेवटी 5 आला असेल, ही ट्रिक्स बघितली. आता आपल्याला बघायची का अशी संख्या असेल का त्या संख्येला आपण कुठली पण संख्या घ्या, तुम्ही शेवटी कुठला पण अंक येऊ द्या, पार तुम्ही 5 जरी आला तरी ही ट्रिक्स त्याला वापरू शकतात. बघा कुठली संख्या येऊ द्या त्या संख्येचा तुम्ही वर्ग कसा काढू शकतात. समजा आपण घेऊया 24चा वर्ग आपल्याला काढायचे. बघा काय करायचे आपल्याला 24चा वर्ग काढायचे. ट्रिक्स काय सांगते बघा, शेवटचा जो अंक दिलाय ना त्याचा वर्ग काढून घ्या. बरं 4चा वर्ग काय तो 16, 2 अंकी संख्या आली का 4चा वर्ग 16 आला, म्हणून इथं काय करा 6 घ्या. राहिलेला 1 काय करा त्याला हातच्याला देऊन टाका, थोडा वेळ त्याला काय करा हातच्याला द्या. पुढे बघा काय करा 2 4 म्हणजे 24 आणि वर्ग या तिन्ही संख्यांचा गुणाकार करून घ्या. काय करा तिन्ही संख्याचा गुणाकार करून घ्या. बघा 2 आणि 4 यांचा गुणाकार करा, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 आणि हातच्याचा एक किती आला 17, मग 17 आला ना, वापस 17 आला, त्याचा शेवटचा अंक घ्या. काय करायचं 7 द्या आणि 1 तुमचा काय करा कॅरी फॉरवर्ड करा, म्हणजे हातच्याला द्या. बरोबर आहे, 17 आले ना असे, तर 17 पैकी हा शेवटचा 7 इथं घ्या आणि 1 काय करा याला हातच्याला पुढे पाठवा. त्यानंतर शेवटचा जो अंक आहे ना त्याचा वर्ग करून घ्या. 2चा वर्ग 4, 4 अधिक 1 5, 576, हा 5 इथं द्या. एकदम सिंपल ट्रिक्स. बोला समजते? समजते? बघा पुढे आपण घेऊया. समजा आपण एक अंक घेतलाय का आपल्याला समजा 36 घेऊया. चला 36चा वर्ग आपल्याला करायचा आहे. काय करायचं आपल्याला 36चा वर्ग आपल्याला करायचा आहे. शेवटी कुठला अंक आला 6 आला, 6चा वर्ग 36. बरोबर आहे, शेवटचा अंक काय येतो 6 येतो, 6 घ्या. बरोबर, असं 36 आला, 36 पैकी 6 घ्या आणि 3ला काय करा हातच्याला पुढे पाठवा. बरोबर आहे, आता हे 3 अंकी दिसतात ना 3 6 2 या सगळ्यांचा काय करा गुणाकार करा. 7 18, 18 दुने 36. बरोबर आहे, 18 दुने 36, 36 अधिक राहिलेले 3 39, किती येणार 39 येणार. मग अशा प्रकारे जर 39 आला तर शेवटचा 9 उचला आणि हा 3 पुन्हा काय करा कॅरी फॉरवर्ड करा. ओके, आणि शेवटचा अंक राहिला 3, 3चा वर्ग 9, 9 अधिक 3 12, ते 12 इथं देऊन टाका. 1296. आपलं उत्तर तयार आहे 4-5 सेकंदामध्ये. समजते? समजा आता मला आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्यायचे. 73चा आपल्याला वर्ग काढायचा. बघा कितीचा वर्ग काढायचा आपल्याला 73चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. आपला पहिला नियम काय सांगतो, शेवटचा जो अंक आहे त्याचा वर्ग घ्या. 3चा वर्ग 9 घेतला. ओके, पुन्हा काय करा तिन्ही संख्याचा गुणाकार करा. 7 त्रिक 21, 21 दुने 42, 42चा शेवटचा नंबर 2 आणि 4 काय होणार हातच्याला जाणार. बरोबर आहे, 7चा वर्ग 49, 49 अधिक 4 53, 5329. हे आपलं काय फायनल उत्तर आहे.
समजते? एकदम सिंपल ट्रिक्स आहे. आता अजून एक एक्झाम्पल घेऊया आणि याला आता आपण क्लोज करून टाकूया. ओके, समजा आपण एक अंक घेतला 84 घेतला. या 84चा आपल्याला काय करायचे? वर्ग काढायचे. काय करायचं आपल्याला? 84 या संख्येचा वर्ग काढायचे. शेवटचा अंक काय आहे? 4 आहे. 4चा वर्ग 16. 4चा वर्ग किती येतो? 16 येतो. 16चा आपण शेवटला काय घेणार? 6 घेणार. बरोबर आहे? शेवटला घेणार आपण 6 घेणार. हातच्याला काय होणार? एक कॅरी फॉरवर्ड होणार. ओके, आता तिघांचा गुणाकार करा. 8 चोक 32 दुने 64. 64 अधिक किती राहिले? 1 65. आपण 16चा घेतो ना, हातच्याला एक राहिला होता. बरोबर आहे? 64 अधिक 65. 65 पैकी शेवटचा आला 5. हातच्याला आले पुन्हा 6. 8चा वर्ग 64. 64 अधिक 6 70. किती आले? 70. 7056 हे काय? आपल्या 84 या संख्येचा वर्ग आहे. समजते? तुम्ही जितकी मेहनत कराल तितकंच तुम्हाला पॉसिबल आहे. तुम्ही जास्त मेहनत करा. हे तुम्ही वर्ग पाठ करा अगोदर. हे पाठ असेल तुम्ही याच्यावरून कुठल्याही संख्येचा तुम्ही वर्ग फाइंड आउट करू शकता. समजते का? कुठला पण तुम्ही वर्ग हा आरामात याच्यामध्ये काढू शकतात. बरोबर का नाही? कारण म्हणतात ना की संघर्ष की रात जितना ज्यादा अंधेरा है उतना ही सफलता का दिन आपका सूरज चमकता है. त्या प्रकारे जितकं तुम्ही मेहनत करणार ना, जितक्या रात्रीमध्ये तुमचं मेहनत करणार ना, तितका तुमचा यश जे भेटणार तुम्हाला ना, सगळ्यांसमोर येणार, चमकत येणार, पुढे येणार यश. समजते का? या प्रकारे. ओके, समजते सगळ्यांना? ओके, तर मित्रांनो, आपला व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि शेवटी तुम्ही 96चा वर्ग किती येतो, 96चा स्क्वेअर किती येतो, मला कमेंटमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी कळवायचे. भेटूया पुढच्या आता व्हिडिओमध्ये.